राजा आणि दोन पोपट. एका राज्यात एक राजा राज्य करायचा. त्याच्या राजवाड्याच्या बागेत दोन सुंदर पोपट होते. दोघेही दिसायला एकसारखे, पण त्यांच्या स्वभावात मात्र जमीन आसमानाचा फरक होता. पहिला पोपट एका संताच्या आश्रमात वाढला होता. तो गोड बोलायचा, सगळ्यांना आदर द्यायचा आणि सभ्यपणे बोलायचा. सुप्रभात महाराज, आपण सुखी आणि निरोगी राहो, असे तो प्रेमाने म्हणायचा. दुसरा पोपट मात्र काही लुटारूंच्या गुहेत वाढला होता. तो नेहमी करड्या आवाजात ओरडायचा, कुणालाही शिव्या द्यायचा आणि उद्धट बोलायचा. अरे हट, नाहीतर चोच मारून फोडून टाकेन, असे तो सतत गरजायचा. जेव्हा त्याला राजा भेटायला गेला तेव्हा तो पोपट चक्क त्यालाही शिव्या द्यायला लागला. राजा अचंबित झाला. हे दोघं एकाच जातीचे आहेत, दिसायलाही सारखेच आहेत, पण एक एवढा गोड आणि दुसरा एवढा उद्धट का? त्याने संतांना विचारलं, हे कसं शक्य आहे? संत हसले आणि म्हणाले, महाराज, माणूस असो किंवा प्राणी, जो जिथे वाढतो, जशी संगत करतो तसाच घडतो. चांगल्या संगतीत वाढणारा चांगला, तर वाईट संगतीत वाढणारा उद्धट होतो. राजाला मोठा धडा मिळाला. त्याने गोड बोलणाऱ्या पोपटाला सुवर्ण पिंजरा, स्वादिष्ट फळं आणि सुंदर बाग दिली. पण उद्धट पोपटासाठी राजाने त्याला महालाच्या बाहेर काढलं. हे पहा, चांगली संगत माणसाला मोठं करते, तर वाईट संगत त्याचा नाश करू शकते. म्हणूनच कुणाच्या सहवासात राहतो याकडे नेहमी लक्ष द्यावे.